नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आता आपण जाणून घेणार आहोत माघी गणेश जयंती ह्या वर्षीची कधी आहे. तर हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. तर माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून ओळखली जाते. यंदा 1 फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केले जाते. या दिवशी आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण होऊन जीवनात सुख समृद्धी टिकून राहावी यासाठी माघी गणेश जयंतीला पूजा केली जाते. श्री गणेशाचा अभिषेक करून विधिवत पूजा केली जाते. तर आता आपण जाणून घेणार आहोत तिथी, महत्व आणि शुभ मुहूर्त. तर माघी गणेश जयंतीचा शुभ योग. तर पौराणिक कथेनुसार भगवान श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता, म्हणून या तिथीला गणेश जयंती किंवा वाढदिवस साजरा केला जातो. माघी गणेश जयंतीला रवी योग तयार होत असून भद्र आणि पंचक राहील. गणेश जयंतीला पूजेसाठी 2 तासापेक्षा जास्त वेळ मिळणार आहे. तर आता आपण जाणून घेणार आहोत शुभ मुहूर्त. हिंदू पंचांगानुसार माघी गणेश चतुर्थी ही शनिवारी 1 फेब्रुवारीला सकाळी 11:38 सुरू होईल. ही तारीख 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:14 पर्यंत राहील. त्यामुळे श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाईल. 1 फेब्रुवारी रोजी श्री गणेश पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:38 पासून ते दुपारी 1:40 पर्यंत असेल. या दिवशी तुम्हाला गणपतीची पूजा करण्यासाठी 2 तास 2 मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल. माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला होता असे शास्त्रात म्हटले जाते. जे लोक या दिवशी श्री गणेशाचे व्रत या दिवशी करतात त्यांच्या मागील सर्व संकटे दूर होतात असं म्हणतात. तर या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करायला हवी आणि श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य अर्पण करायला हवा. आणि ह्या दिवशी 21 दुर्वांचा श्री गणेशाला 21 दुर्वा ही वाहिल्या जातात. आणि आणि ह्या दिवशी श्री गणेशाचा विधिवत अभिषेक करून पूजा करावी. असं म्हणतात की या दिवशी श्री गणेशाची श्री गणपती अथर्वशीर्षक म्हणून अभिषेक करावा, किंवा हे जर येत नसेल तर श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असं म्हणतही तुम्ही अभिषेक करू शकता. तर तर आता सेवा कोणते करायचे अजून, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुमच्या घरात कंटिन्यू सतत संकटे अडचणी येत असतील किंवा कोणताही मार्ग दिसत नसेल, तर ह्या सेवा करायच्या आहेत. या दिवशी गणपती अथर्वशीर्षक ह्याचे 21 वर्तनी तुम्हाला म्हणायचे आहेत. तर 20 वेळा तुम्हाला गणपती अथर्वशीर्षक म्हणायचं आहे आणि त्यानंतर 21व्या वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे. दुसरी सेवा आहे तर संकटनाशक गणेश स्तोत्र, ते देखील तुम्हाला या दिवशी म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्ही श्री गणेशाची ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः ह्या मंत्राचाही दिवसभर नामजप करायचा आहे, जेणेकरून श्री गणेशाची या दिवशी आपल्यावरती कृपादृष्टी राहील. ह्यासाठी ह्या सर्व सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. अजून एक सेवा आहे ती म्हणजे श्री गणेशाची 21 दुर्वा घ्यायच्या आणि 21 दुर्वा घेऊन एक दुर्वा श्री गणेशाला व्हायची आहे आणि 1 वेळा श्री गणपती अथर्वशीर्षक किंवा गणपती स्तोत्र म्हणून 1 दुर्वा गणपती बाप्पाला व्हायची आहे. असे केल्यामुळे जे काही तुमच्या घरात संकटे अडचणी किंवा पैशाचे जे काही संकटे चाललेले असतील ते दूर होतील असेही म्हटले जाते. आणि जर तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीचं लग्न जमत नसेल तर हेही मी तुम्हाला सेवा सांगणार आहे. तर सुरुवातीला तांदूळ घ्यायचे, त्याच्यात हळदीचं पाणी करून टाकायचं आणि 21 गणपती बाप्पाला आपल्याला अक्षदा व्हायच्या आहेत. तर ह्या अक्षदा तुम्ही त्याच दिवशी गणपती जयंतीला गणेश जयंतीला ही सेवा करायची आहे. तर कोणत्याही म्हणजे मंदिरात किंवा कोणाच्याही घरी जाऊन तुम्ही ही सेवा करायची आहे. तर पहिल्यांदा सुरुवातीला आपल्या घरात गणपती बाप्पाला अक्षदा पिवळी म्हणजे हळदीचा अक्षदा करून गणपती बाप्पांना व्हायच्या आहेत
आणि नंतर मंदिरात जाऊनही गणपती बाप्पाला ह्या अक्षता व्हायच्या आहेत आणि प्रार्थना करायची आहे की माझं लग्न लवकर होण्यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे आणि कोणतीही संकट येऊन न देण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि बाकी तुम्हाला त्याच दिवशी कोणाच्याही घरी जाऊन तुम्हाला शेजापाजारी घरी जाऊन गणपती बाप्पांना असं 21 गणपतींना तुम्हाला अक्षता व्हायच्या आहेत आणि 21 गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या लग्नासाठी. तर ही सेवा तुम्हाला त्याच दिवशी करायची आहे. आणि ह्या दिवशी गणपती बाप्पांना तिळाच्या लाडूचा नैवेद्यही दाखवायचा आहे आपल्याला. कारण या दिवशी तिळकंठ जयंती ही म्हणून साजरी केली जाते असं म्हणतात. आणि दिवसभर व्रत केल्यानंतर संध्याकाळी आपल्याला हे व्रत सोडायचं आहे आणि गणपती बाप्पांनाही भाजी पोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर अजून नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.